शहराच्या भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे तसेच खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी खोपोली नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी मंत्रालयात राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत खोपोली शहरातील विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव जयंत बोरकर, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ओमगोथू श्रीरंगा नायक, रायगड जिल्हाधिकारी किशन जवळे आदी अधिकारी उपस्थित होते। खोपोली शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाताळगंगा नदीलगत असलेल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या जागेवर पाणी साठवण टाकी उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी मंत्री नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली। या प्रकल्पामुळे शहराला भविष्यात मुबलक पाणी उपलब्ध होऊन पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल असे निवेदनात नमूद करण्यात आले। यावर मंत्री नितेश राणे यांनी खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील मत्स्यबीज केंद्राच्या हिताला कोणतीही बाधा न आणता संबंधित सर्व विभागांच्या समन्वयातून योग्य तोडगा काढण्याची ग्वाही दिली। याशिवाय मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग खोपोली शहरातून जात असल्याने येथे वारंवार गंभीर अपघात होतात। जखमींना मुंबई किंवा नवी मुंबई येथे उपचारासाठी हलविताना होणाऱ्या विलंबामुळे अनेकदा जीवितहानी होते। ही बाब लक्षात घेऊन खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे करण्यात आली। उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यास तज्ज्ञ डॉक्टर, अधिक खाटांची व्यवस्था, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन उपचार, शस्त्रक्रिया आणि इतर आवश्यक आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतील असे नगराध्यक्ष शेंडे यांनी सांगितले। या मागणीबाबत मंत्री आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहितीही त्यांनी दिली। यावेळी खोपोली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पंकज पाटील, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक राहुल गायकवाड, दिनेश थोरवे तसेच आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।